विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये आहोत. यात आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या मेथड्स पाहत आहोत. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची फॉर्म्युला मेथड पाहिली आहे, ज्यात एक फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण त्याचे दोघी रूट जे आहेत ते फाइंड करू शकतो. त्यात आपल्याला फक्त कोएफिशियंट ए बी सी यांच्या व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजेत, आपल्याला कंपेअर करता आलं पाहिजे आणि त्यावरून आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला दोन रूट्स मिळतात. त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की या फॉर्म्युला मेथडच्या सहाय्याने आपल्याला बऱ्याच गोष्टींच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होतात. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर आपल्याला त्याच्यावरून माहिती पडतं. शिवाय त्याच्यातल्या त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सम ऑफ रूट्स आणि त्याचे प्रॉडक्ट ऑफ रूट्स सुद्धा आपल्याला फाइंड करता येतील. आणि शिवाय जर आपल्याकडे रूट्स असतील तर त्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा फॉर्म करू शकतो. एवढा आपला बराचसा यूज जो आहे तो या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने होणार आहे. तर आपण जे शिकलो आहेत यापूर्वी की आपल्याकडे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 असेल तर याचा जो फॉर्म्युला आहे सॉल्व करण्याचा म्हणजे व्हेरिएबल फाइंड करण्याचा तो असा आहे -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a. या फॉर्म्युल्यामध्ये एक अशी व्हॅल्यू आहे जी स्क्वेअर रूटच्या आत आहे, ती व्हॅल्यू म्हणजेच b² मायनस 4ac. यालाच आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो. ह्या व्हॅल्यूला डिस्क्रिमिनंट म्हटलं जातं आणि ही व्हॅल्यू जी आहे ती ग्रीक लेटर डेल्टा याच्याने डिनोट करतात. म्हणजेच थोडक्यात आपण याला लिहू शकतो डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. आपण वरती हेडिंग टाकली आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याचं नेचर कसं असणार आहे, स्वरूप कसं असणार आहे, याचा काय मिनिंग होतोय की येणारी जी ही व्हॅल्यू आहे b² मायनस 4ac ही तीन प्रकारे राहू शकते. b² मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 राहू शकते. त्यानंतर b² मायनस 4ac ही व्हॅल्यू इक्वल टू 0 राहू शकते किंवा b² मायनस 4ac जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 0 राहू शकते. एवढ्या पॉसिबिलिटी आहेत. म्हणजेच ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते, इक्वल टू 0 म्हणजे डायरेक्ट 0 येऊ शकते किंवा लेस दॅन 0 म्हणजे ती निगेटिव्ह येऊ शकते. आता इथे आपण तीन प्रकार पाहिलेले आहेत. या तिघी प्रकारांमध्ये त्यावेळेला रूट्स जे आहेत ते कशा स्वरूपात असतील हे आपल्याला याच्यावरून सांगता येईल. सुरुवातीला बघूयात b² मायनस 4ac जर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजेच ही जी इथली व्हॅल्यू आहे ही ग्रेटर दॅन 0 असेल तर याचा असा अर्थ होतो की याला जे आहेत तुम्हाला दोन रूट्स मिळतील. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे त्यात ही व्हॅल्यू जी आहे ती कोलॅप्स होणार नाही, ती तशीच राहील. मग ती येणारी जी व्हॅल्यू असेल b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a, या दोन रूट्स भेटतील. आपण एकाला अल्फा मानूयात प्लस b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a आणि दुसऱ्याला बीटा मानूयात -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस a ही मायनसची व्हॅल्यू असेल. अशा दोन रूट्स आपल्याला मिळतात. म्हणजे कसे मिळतात ते रियल अँड अनइक्वल. म्हणजे आपल्याला असे दोन रूट्स मिळतील जे रियल आणि अनइक्वल असतील. म्हणजेच काय, जर b² मायनस 4ac हा ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याचे रूट्स जे आहेत हे रूट्स संदर्भात लिहिलेलं आहे, रूट्स जे आहेत ते रियल अँड अनइक्वल असे असतील. दुसरी कंडिशन काय, b² मायनस 4ac इक्वल टू 0 असेल म्हणजे हा पार्टच जर 0 होऊन गेला, -b प्लस मायनस हा इकडचा पार्टच जर 0 झाला तर या ठिकाणी ही इकडची पूर्ण व्हॅल्यू कोलॅप्स होऊन जाईल. म्हणजेच -b अपॉन ट्वाइस a अशा प्रकारची व्हॅल्यू मिळते. म्हणजे एक आणि एकच आपल्याला त्यावेळेला सोल्युशन मिळतं आहे. हे युनिक सोल्युशन आहे, ओनली वन सोल्युशन आहे. कारण प्लस मायनस साईनचा पार्टच 0 होऊन गेला म्हणून x इज इक्वल टू -b अपॉन ट्वाइस a हे एकमेव त्या ठिकाणी सोल्युशन मिळतं. म्हणून अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रियल अँड इक्वल असे रूट्स आपल्याला मिळतील, ज्या वेळेला b² मायनस 4ac जो आहे तो 0 असेल. राहिला विषय आता b² मायनस 4ac लेस दॅन 0 असताना, निगेटिव्ह असताना. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती पाहिजे की जर स्क्वेअर रूटच्या आत मायनस साइन आहे तर हा रियल नंबर होत नाही. नॉट रियल नंबर, हा रियल नंबरच होत नाही तर याला रियल रूट्सच येणार नाहीत. आणि आपल्या 10th सिलेबसमध्ये आपण
ह्या प्रकारच्या नंबरची जी स्टडी आहे तो करणार नाही आहोत. याचा पूर्ण अभ्यास जो आहे, ज्या वेळेला स्क्वेअर रूटच्या आत निगेटिव्ह साईन येते त्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला 11th स्टँडर्डला आहे, ज्याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. आणि त्याच्याने तो तयार होतो नंबर, त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणणार आहोत. ते आपण 11वीच्या वर्गात शिकणार आहोत. तर इथे b² - 4ac <0 झाला म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतोय की हा डेल्टा जो आहे तो जर <0 झाला म्हणजे निगेटिव्ह झाला, तर याचे जे रूट्स आहेत ते नॉट रिअल, त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल असणार नाहीत, ते इमॅजिनरी असतात. आणि जे इमॅजिनरी असतात त्यांचा फॅक्टर्स आपण पाडू शकतो, सॉल्व्ह करू शकतो, परंतु रिअल नंबरमध्ये नाही, ते वेगळ्या नंबरमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायला लागतं. आणि त्याचा पूर्ण स्टडी जो आहे तो आपण 11th स्टँडर्डला बघणार आहोत. एवढं आहे त्याचं नेचर. म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू आधी काढायची असते, म्हणजे त्याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. ही व्हॅल्यू काढली गेली की त्यावरून आपण त्याचं नेचर जे ते ठरवू शकतो की तो रिअल आहे, इक्वल आहे की अनइक्वल आहे की नॉट रिअल आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण आता नेचर ऑफ रूट्स पाहिलं आहे, तसं आणखी एक ॲप्लिकेशन आपल्याला त्याचं मिळतं त्या फॉर्म्युल्यापासून, ते म्हणजे त्याचे सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स आपल्याला काढता येतील. तर जसं की आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपण जनरल रूट्स बाय फॉर्म्युला मेथड काढले. समजा अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण मानलं, तर आपल्याला माहिती आहे की आपण अल्फा इज इक्वल टू -b प्लस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a घेऊ शकतो. आणि बीटा इज इक्वल टू -b मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a हा असणार आहे. आपल्याला सम ऑफ रूट्स पाहायचं आहे, म्हणजे आपण काय करणार, दोघींची बेरीज करणार. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू म्हणजे या दोघांची सम म्हणजेच अल्फा बीटाची सम म्हणजे यांची सम आहे. म्हणजे -b प्लस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a प्लस बीटा आपल्याकडे आहे -b मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a. इथे छेद समान दिसतोय, तर काय होईल, -b प्लस मायनस b होऊन जाईल. हा प्लस आणि हा मायनस हा पूर्ण कट होऊन जाईल आणि डिवाइड बाय फक्त काय येईल, ट्वाइस a. फायनली आपल्याला -2b आणि -b मिळून अपॉनला 2b आणि 2 गेट 2a, 2 गेट कॅन्सल्ड. तर फायनली आपल्याला त्यांची सम मिळते आहे. सम म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. हे आपल्याला मिळतं आहे सम ऑफ रूट्स. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b अपॉन a. आणि जर तसा प्रॉडक्ट काढायचा असेल तर आपण काय कन्सिडर करणार, अल्फा इंटू बीटा. म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आहे -b प्लस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a मल्टीप्लाय बाय, इथे काय येईल, -b मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस a. यांचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. इथे ही फर्स्ट टर्म a आणि फर्स्ट टर्म सेम आहे आणि सेकंड टर्म b ही सुद्धा सेम आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतची व्हॅल्यू जी आहे. आणि असं जर असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, जर समजा a प्लस b एका ब्रॅकेटमध्ये a मायनस b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल तर अशा वेळेला a² - b² चा फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे आपण काय करू शकतो याला, की हा फर्स्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस करून सेकंड ब्रॅकेटचा स्क्वेअर घेणार. म्हणजे कोणाचा -b त्याचा स्क्वेअर मायनस √b² - 4ac होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2a मल्टीप्लाय बाय 2a म्हणजे 4a², 2 2 जार 4 आणि a इंटू a² नंतर हा -b चा स्क्वेअर म्हणजे काय b². हा मायनस यात आता काय होईल, स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन इथे उरेल फक्त b² ब्रॅकेट ॲज इट इज. हा -4ac ॲज इट इज असणार डिवायडेड बाय 4a². याला अजून सिम्प्लिफाय केला आपण, जर मायनस साईन निगेटिव्ह साईन जी आहे ती जर मध्ये टाकली, मध्ये मल्टिप्लाय केली तर हा -b² होईल, मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस 4ac होईल आणि डिवाइड बाय 4a². यात परत -b प्लस b गेट कॅन्सल, रिमेनिंग टर्म आहे फक्त 4ac अपॉन 4a². यातला 4 गेट कॅन्सल्ड, एक a कॅन्सल, रिमेनिंग टर्म असेल c अपॉन a. म्हणजे फायनली आपल्याला अल्फा इंटू बीटा देखील मिळाला आणि तो आहे c अपॉन a. म्हणजे कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची जी सम आहे
ती तुम्हाला ऑलवेज मायनस बी अपॉन ए मिळेल, ज्या ठिकाणी बी म्हणजे काय असणार आहे, एक्सचा कोइफिशियंट आणि ए म्हणजे असणार आहे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. तसं इथे अल्फा इंटू बीटा हा तुम्हाला सी अपॉन ए मिळेल, म्हणजे सी म्हणजे याचा अर्थ काय झाला, सी म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट नंबर, ज्यात आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट नंबर असतो, आणि ए म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. तसंच इथे काय मिळणार, मायनस बी म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स अँड ए काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. या पद्धतीने आपण डायरेक्ट सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स जो आहे तो काढू शकतो, आणि याचा उपयोग आपल्याला काय होणार आहे तर त्या पुढच्या टॉपिकमध्ये. तर इथे त्याचा उपयोग होणार आहे फॉर्मेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचे, वर्ग समीकरण फॉर्म करायचे, तयार करायचं केव्हा, टू ऑब्टेन क्वाड्रेटिक इक्वेशन हॅव्हिंग, ज्या वेळेला गिव्हन रूट्स आपल्याकडे असतील. सपोज आपण मानूयात लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन. एका क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स जे आहेत ते आपण अल्फा आणि बीटा मानूयात. याचा सरळ अर्थ असा होतो की जर अल्फा बीटा त्याचे रूट्स आहेत, व्हेरिएबल एक्स मध्ये ते एक्सप्रेस केलेलं असेल तर एक्स इक्वल टू अल्फा असणार आणि वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू दोन व्हॅल्यूज त्याचे मिळतील बीटा असणार, कारण आपण एकाच व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस करतो क्वाड्रेटिक इक्वेशन. तर अल्फा आणि बीटा या दोन रूट जर आपल्याकडे असतील तर याचा सरळ मिनिंग हा झाला. आता याच्यावरून या अल्फाला जर मी इकडे पाठवला तर अल्फा एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू 0 होईल, आणि हा इथे एक्स मायनस बीटा इक्वल टू 0 होईल. आता काय करतो मी, दोघींना कन्सिडर करतो प्रॉडक्टमध्ये, म्हणजेच एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा ह्या दोघींचा प्रॉडक्ट जो आहे तो 0 असणार आहे, हा त्याचा मिनिंग आहे. जसं आपण सोल्युशन केलं होतं फॅक्टरायझेशन मेथडने, एक्झॅक्टली आपण उलट दिशेने येतोय. सोल्युशन करताना आपण ज्या वेळेला असे गेलो जिथे आपण सोल्युशन काढून शेवटी लास्टला एकच्या व्हॅल्यू लिहिल्यात, तसं आपण आता उलट दिशेने जातोय. आपण इथे आता एकच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि आपण ते फॉर्म करतो आहोत क्वाड्रेटिक इक्वेशन. तर तेच इथे मी केलंय. आता यांचा प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचा आहे, एक्स इंटू एक्स मल्टिप्लाय केला तर एक्स स्क्वेअर, याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस बीटा एक्स, हा याने याला केला तर मायनस अल्फा एक्स, याने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस अल्फा इंटू मायनस बीटा प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0 आपल्याला असं मिळणार. त्यानंतर इथे एक्स स्क्वेअर मायनस साईन जी आहे ती निगेटिव्ह साईन कॉमन निघते, तर इथे अल्फा आणि बीटा या दोघींमध्ये प्लस साईन येऊन जाईल, कारण मायनस निगेटिव्ह साईन मायनस बाहेर काढली आहे ब्रॅकेटच्या बाहेर, आणि हा या साईडने एक्स जर बाहेर काढला तर तुम्हाला या प्रकारचं क्वाड्रेटिक इक्वेशन मिळतं. म्हणजेच काय मिळतंय तुम्हाला, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय आहे, सम ऑफ रूट्स, दोघी रूटची ती बेरीज आहे, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा म्हणजे काय, प्रॉडक्ट ऑफ रूट्स. दोघींचा जर प्रॉडक्ट ऑफ रूट्स या ठिकाणी लिहिला घेतला तर आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते मिळून जाणार आहे. म्हणजे आपण वर्ग समीकरण फॉर्म करू शकतो, तयार करू शकतो, क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करू शकतो जर आपल्याकडे अल्फा आणि बीटा डायरेक्ट दिलेले असतील तर, हा त्याचा अर्थ होतोय. आणि आपण जर यात व्हॅल्यूज पुट केल्या तर ऑफकोर्स तुम्ही जेव्हा सिम्प्लिफाय करणार, एक्स स्क्वेअर मायनस, जसं आपण आता शिकलो आहे, सम ऑफ रूट्स हा मायनस ए अपॉन बी अपॉन ए आहे, आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स आपण जस्ट पाहिला तो आहे सी अपॉन ए इक्वल टू 0. आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला परत एकदा दोघी बाजूला जर समजा तुम्ही मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय ए ने मल्टिप्लाय केलं तिथे एक्स स्क्वेअर येईल, मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस हा बी एक्स होईल, हा फक्त सी होईल, आणि तिकडे ए मल्टिप्लाय केला इथे 0 होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला आपलं जे स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचं ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याकडे जर रूट्स दिलेले असतील तर आपण क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो, आणि जर क्वाड्रेटिक इक्वेशन होतं तर आपण त्याचे रूट्स पण फाइंड करू शकत होतो. म्हणजे आपण याच्या उलट दिशेने या ठिकाणी जात आहोत. मित्रांनो, आपण आता जस्ट 3 टॉपिक पाहिलेले आहेत, ज्यात आपण सुरुवातीला पाहिलं आहे की नेचर ऑफ रूट्स. जर क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स जे आहेत अल्फा आणि बीटा यांच्यामध्ये एक व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac, ही व्हॅल्यू जी आहे त्याच्यावरून त्या दिलेल्या रूट्सचं जे आहे ते नेचर ठरतं. जसं की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल आणि अनइक्वल असतात, हे आपण पाहिलं आहे. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू जर समजा इक्वल टू 0 असेल तर अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल आणि इक्वल असतात, असं आपण पाहिलं आहे. त्यानंतर जर क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac यांची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह असेल तर अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत
ते रिअल असणार नाहीत, म्हणजे नो रिअल रूट्स असं आपण त्याचं नेचर पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की समजा आपल्याकडे अल्फा आणि बीटा असे दोन रूट्स असतील आणि त्याच्या दोघींची सम आपल्याला काढायची असेल त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या सहाय्याने, तर त्याच्या ए बी सी म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर ए, कोएफिशियंट ऑफ एक्स बी आणि कॉन्स्टंट नंबर सी असेल तर अशा वेळेला आपण त्यांची सम ऑफ रूट्स काढू शकतो. अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा म्हणजेच प्रॉडक्ट ऑफ रूट्स काढू शकतो बाय युजिंग सी अपॉन ए. आणि लास्ट आपण जो आता पाहिला आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर आपल्याकडे अल्फा आणि बीटा हे रूट्स ऑलरेडी दिलेले असतील तर आपण अशा वेळेला त्याचे रूट्स फाइंड करू क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला तयार करता येऊ शकतं त्या रूटच्या सहाय्याने. त्यात एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 याच्या सहाय्याने आपण त्याचं फॉर्मेशन करू शकतो. यावर आधारित आपण आता प्रॅक्टिस सेट 2.5 बघणार आहोत आणि त्यातलं पहिलं जे क्वेश्चन दिसतोय ती ॲक्टिव्हिटी आहे आणि याच्यामध्ये आपले तिघीही टॉपिक जे आहेत ते एकाच ॲक्टिव्हिटीमध्ये येऊन जाणार आहे. तर काय ॲक्टिव्हिटी आहे बघा, फिलिंग द गॅप्स अँड कम्प्लीट. आपल्याला ते गॅप्स भरायचे आहेत आणि त्यांना कम्प्लीट करायचं आहे. तर जो पहिला क्वेश्चन दिसतोय बघा, पहिली ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिसतंय तुम्हाला, बी स्क्वेअर मायनस 4ac हा डायरेक्ट दिलेला आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू दिलेली आहे इक्वल टू 5 म्हणजे ती पॉझिटिव्ह आहे म्हणजेच ग्रेटर दॅन 0 आहे. आणि जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण म्हटलंय की अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल अँड अनइक्वल असतात. हे आपलं पहिलं आन्सर असणार आहे. नंतर आणखी परत एकदा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू दिली त्याच्यामध्येच -5 जी लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे म्हणून. तर अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल असणार नाहीत म्हणजेच नो रिअल रूट्स हा त्याचा अर्थ होतोय. या ठिकाणी असे दोन गॅप्स जे आहेत ते सहज भरले जातील पहिल्या क्वेश्चनमध्ये. सेकंड जो दिसतोय बघा, आता सेकंडमध्ये काय दिलंय या ठिकाणी तुम्हाला सम ऑफ रूट्स दिलंय -7 अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स पण दिलेला आहे 5 आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. ते कसं फॉर्म करणार तर आता जस्ट आपण पाहिलं की जर आपल्याकडे सम ऑफ रूट्स दिलेले असतील म्हणजेच अल्फा प्लस बीटा दिलेला असतो, म्हणजे अल्फा प्लस बीटा या ठिकाणी दिलेला आहे -7 आणि अल्फा इंटू बीटा पण दिलेला आहे 5. एवढं फक्त तुम्हाला काय करायचं या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आहे -7 हा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दिला आहे 5 इज इक्वल टू 0. या प्रकारे याला आपण जर फॉर्म केला तर एक्स हा मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस झाला, एक्स स्क्वेअर मायनस प्लस 7x प्लस 5 इक्वल टू 0 हे तुम्हाला रिक्वायर्ड इक्वेशन जे ते फॉर्म करायला मिळणार आहे. त्यानंतर आपण पाहिलं दिसतं इथे क्वेश्चन नंबर 3 जो आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3 त्यात तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन डायरेक्ट दिलेलं आहे 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इक्वल टू 0 आणि यावरून सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा काढायचा आहे आणि अल्फा इंटू बीटा देखील काढायचा आहे. काय करायला लागणार, याला कम्पेअर करावं लागेल तुम्हाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 जे आपण शिकलोय त्याच आधारे आपल्याला सोडवायचं आहे. तिथे एक्स स्क्वेअर म्हणजे a ची व्हॅल्यू जी तुम्हाला 2 मिळणार आहे, x ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला b ची व्हॅल्यू जी तुम्हाला -4 मिळणार आहे आणि c ची व्हॅल्यू जी आहे तुम्हाला -3 मिळणार आहे. या पद्धतीने जे आहेत त्या सगळ्या व्हॅल्यू निघाल्यात की अल्फा प्लस बीटाचा आपण जस्ट एक फॉर्म्युला पाहिलाय -b अपॉन a सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स मध्ये असेल c अपॉन a. यात फक्त व्हॅल्यू पुट करा तुम्हाला आन्सर मिळणार आहे अल्फा प्लस बीटाचं. तर इथे -4 होईल कारण b जो आहे तो -4 आहे डिवायडेड बाय a जो आहे तो 2 आहे, 2 2 जार 4 याला भाग जातोय म्हणजे हा मायनस मायनसचा प्रोडक्ट +2 झाला. त्यानुसार इथे तुम्हाला अल्फा प्लस बीटा 2 मिळतोय. अल्फा इंटू बीटा मिळवण्यासाठी काय करणार, c ची व्हॅल्यू ठेवायची -3, a आहे आपल्याकडे 2 तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली -3/2 जी आहे ती c ची व्हॅल्यू मिळते आहे. या प्रकारे आपण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये एकाच ॲक्टिव्हिटीमध्ये तिघीही टॉपिक आपले येऊन गेलेले आहेत. या पुढचं एक्झाम्पल आपण बघूयात. आता हे क्वेश्चन्स अतिशय इझी आहेत. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची. डिस्क्रिमिनंट आपल्याला माहिती आहे काय, तो डेल्टा जो असतो आपला डेल्टा या ठिकाणी हाच आपला डिस्क्रिमिनंट आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. तत्पूर्वी याला आपल्याला कम्पेअर करायला लागणार जर आपल्याला ABCDच्या व्हॅल्यूज पाहिल्यात ते. आपल्याला जर ABCच्या व्हॅल्यूज पाहिजे असतील तर याला कम्पेअर करायला लागणार कोणासोबत, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यासोबत स्टँडर्ड फॉर्म सोबत. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथे a आहे तर इथे 1 आहे, इथे b इक्वल टू 7 आणि c इक्वल टू -1. डिस्क्रिमिनंट काढायचा आहे म्हणजेच काय काढायचं आहे, डेल्टा काढायचा आहे म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac हाच असतो आपला डिस्क्रिमिनंट, याला डिस्क्रिमिनंट म्हणतो आपण. तर याची व्हॅल्यू काढायची तर b आहे इथे 7 होल स्क्वेअर मायनस 4
ए आहे 1 आणि सी आहे -1. 7चा स्क्वेअर काय तो 49 -4 1 जार 4 म्हणजे तर मायनस मायनसचा प्रोडक्ट प्लस होईल आणि इक्वल टू फायनली तुम्हाला या ठिकाणी 53 ही व्हॅल्यू जी मिळते आहे ती आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, म्हणजेच डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 53 असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. एक्झॅक्टली सेम वे याला सुद्धा आपल्याला कम्पेअर करावं लागणार. कम्पेअरिंग विथ इझी क्वेश्चन्स आहेत यात ती, म्हणून थोडंसं फास्ट घेऊयात. कम्पेअरिंग विथ कोणाशी कम्पेअर करणार, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केल्यावर आपल्याला a मिळतो इथे x² कोएफिशियंट √2, b आहे 4 आणि c आहे 2√2. आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² मायनस 4ac. ठेवा व्हॅल्यू इथे काय येईल √2, सॉरी इथे 4 आहे b ची व्हॅल्यू, b आहे 4² मायनस 4, a ची व्हॅल्यू आहे √2 आणि c आहे 2√2. याला सिम्प्लिफाय करूयात. 4चा स्क्वेअर काय तो 16 मायनस 4 2 जार 8 आणि हे √2 इंटू √2 2 होईल. 16 मायनस 16 होईल तो बघा, म्हणजे इक्वल टू 16 मायनस 16 इज इक्वल टू 0. म्हणजेच b² मायनस 4ac याचा अर्थ डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू जी ती 0 मिळालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3 मध्ये पण त्याच प्रकारे जायचं आहे, फक्त आता काय करायचं इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. म्हणजे सॉरी नेचर ऑफ रूट्स फॉर्म करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, त्याचं नेचर चेक करायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला b² मायनस 4ac काढावा लागतो. त्यामुळे आपण काय करणार, नेहमीप्रमाणे परत तेच काम करायचं आहे. कम्पेअरिंग विथ कोणाशी कम्पेअर करणार, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म सोबत x² ची व्हॅल्यू इथे x² कोएफिशियंट 1 आहे 1, इथे 1 चा b आहे इथे -4 आणि c चा आहे 4. या प्रकारे आपल्याला a b c या तिघी व्हॅल्यू जी आहेत ते मिळतात. त्यानंतर आपल्याला परत एकदा नेचर काढण्याकरता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावीच लागते, म्हणजेच b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ती फाइंड केल्यावरती आपल्याला काय मिळणार बघा, b आहे -4 त्याचा स्क्वेअर -4 इंटू a आहे 1 आणि c आहे 4 इक्वल टू 4चा स्क्वेअर जो आहे स्क्वेअर ऑफ -4 इज 16, 4 4 जार 16 आणि 16 1 जार 16, त्यामुळे हा काय झाला 0. जर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू ही इक्वल टू 0 झाली तर आपण काय शिकलोय, देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. त्याचे रूट्स जे आहेत ते रियल आणि इक्वल असणार आहेत. नेक्स्ट पुढचं बघा त्याच टाईपचं, याला पण आपण कम्पेअर करणार कोणासोबत, कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करणार, ay². आता इथे व्हेरिएबल चेंज झाला आहे, ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. सो a इज इक्वल टू 2, b इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू 2. एकदा का ह्या व्हॅल्यू झाल्या आपण काय करतो, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करतो. b² म्हणजेच कोण -7 त्याचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ac. 4 काय आहे, a काय आहे, a आहे 2, c काय आहे 2. याला सिम्प्लिफाय करूयात. -7चा स्क्वेअर 7 7 जार 49 मायनस 4 4 जार 16 आणि याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं आहे 3 आणि 3 33. हा काय झाला ग्रेटर दॅन 0. म्हणजेच b² मायनस 4ac ही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपण काय म्हटलंय, देअरफॉर द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. या पद्धतीने जे आहे ते आपण त्याचं नेचर सांगू शकतो. नेक्स्ट परत क्वेश्चन नंबर 4, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली रूट्स दिलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ हिअर अल्फा अँड बीटा आर गिवन. पाहिलंय आपण आता असं, आपल्याकडे तर डायरेक्ट रूट्स दिले असतील तर आपण फॉर्मेशन करू शकतो. त्याकरता आपल्याला सम ऑफ रूट्स लागतं, म्हणजे अल्फा प्लस बीटा लागतो, म्हणजे 0 + 4 = 4 आणि अल्फा इंटू बीटा पण लागतो, म्हणजे अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0 × 4 इज इक्वल टू 0. या दोघी व्हॅल्यू झाल्यात तर वी हॅव आपल्याकडे डायरेक्ट द क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वी हॅव द क्वाड्रॅटिक इक्वेशन विच इज x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच x² मायनस अल्फा प्लस बीटा इज 4x
plus alpha into beta is 0 equal to 0, that is x square minus 4x is equal to 0, which is required quadratic equation. हे आपल्याला हवं असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. नेक्स्ट, घाबरू नका, कशाही प्रकारचे रूट्स दिलेले असले तरी आपण आपल्या मेथडने जायचं. हिअर अल्फा इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2 आपण जर मानून घेतलं यांना तर काय होईल, अल्फा प्लस बीटा आपल्याला फाइंड करायचं आहे. 1/2 -1/2 अल्फा प्लस बीटा आणि हा डायरेक्ट काय येईल 0. अल्फा इंटू बीटा कसा फाइंड करणार, हा 1/2 मल्टिप्लाय बाय -1/2 इक्वल टू -1/4, 2 to 4. यानुसार दोघी येऊन गेले व्हॅल्यूज. तर आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. वी हॅव अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कसं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. ठेवा व्हॅल्यूज. एक्स स्क्वेअर मायनस व्हॉट इज द अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इज 0x प्लस अल्फा इंटू बीटा इज -1/4 इक्वल टू 0. असंच ठेवलं तरी चालेल किंवा दोन्ही बाजूला 4ने मल्टिप्लाय करून टाकलं तर हे 4x स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0 येऊ शकतं, विच इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला हवं असलेलं. ठीक आहे. नेक्स्ट, आता हे रूटच्या फॉर्ममधले म्हणजे स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये रूट्स दिलेले आहेत. तर अशा वेळेला पण आपल्याला तेच करायचं आहे नेहमीप्रमाणे, घाबरायची गरज नाही. हिअर अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5 आणि बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5 असं दिलेलं आहे. काय करणार आपण नेहमीप्रमाणे, फर्स्ट वी हॅव टू फाइंड अल्फा प्लस बीटा विच इज अल्फा विच इज 2 मायनस √5 प्लस बीटा इज 2 plus √5. √5 minus plus get cancelled and 2 plus 2 is 4. Same way alpha into beta is equal to, what is alpha? Alpha is 2 minus √5 and beta is 2 plus √5. By using a square minus b square चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. a square minus b square equal to a plus b in bracket bracket a minus b. हा फॉर्म्युला जर या ठिकाणी अप्लाय केला तर इथे फर्स्ट येईल 2 स्क्वेअर, हा √5 त्याचा स्क्वेअर, 2 स्क्वेअर 4 मायनस √5 चा स्क्वेअर 5 इज इक्वल टू -1. सो अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -1. आपल्याकडे अल्फा प्लस बीटा येऊन गेला, अल्फा इंटू बीटा -1 येऊन गेला. तर आपण काय करणार, वी हॅव अ क्वाड्रॅटिक इक्वेशन विच इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स. तर इथे येईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इज 4. सो put the value of alpha plus beta and then after alpha into beta is -1, this is -1 equal to 0 and which is required quadratic equation. या प्रकारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते फॉर्म करू शकतो. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 5. सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज. इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. यात सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स यांच्यामधलं रिलेशन दिलेलं आहे. आपण सुरुवातीला काय करूया, त्याला नेहमीप्रमाणे कम्पेअर करूयात, कारण कम्पेअर करून आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू आधी काढून घ्यायला लागतील. कम्पेअरिंग विथ कोणाशी कम्पेअर करणार, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केल्यावरती a ची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळणार आहे 1. एक्सचा कोइफिशियंट इथे एक्सचा कोइफिशियंट हा -4k आहे, म्हणजेच b इक्वल टू -4k आणि हा संपूर्ण c आहे, तर c इज इक्वल टू k प्लस 3. याला कम्पेअर करता आलं पाहिजे व्यवस्थित एबीसीच्या व्हॅल्यूज. एकदा का ह्या व्हॅल्यूज मिळाल्या, त्यांनी म्हटलं आहे की त्यांच्या सम ऑफ रूट्स ही प्रॉडक्टच्या डबल आहे. त्यामुळे आपण काय करतो, अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जर आपण अल्फा आणि बीटा मानले तर आपल्याला दिलेल्या कंडिशनवरून, म्हणजे फ्रॉम गिव्हन कंडिशन असं म्हणता येईल. फ्रॉम गिव्हन कंडिशन काय म्हणता येईल, अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रॉडक्ट, म्हणजे 2 टाइम्स प्रॉडक्ट आहे अल्फा इंटू बीटा. आणि आता आपण एक गोष्ट ऑलरेडी पाहिली आहे की अल्फा प्लस बीटा जो आहे तो -b/a असतो.
म्हणजे सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय असणार आहे सी अपॉन ए. यात ह्या व्हॅल्यू डायरेक्ट ठेवून द्यायच्या. इथे काय मग मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू 2 टाइम्स सी अपॉन ए. ए गेट कॅन्सल्ड. मायनस बी इक्वल टू काय आला 2c. आता बी आपल्याकडे आहे काय तो मायनस 4k. ती व्हॅल्यू रिप्लेस करा. 2c पण आपल्याकडे आहे काय तो k प्लस 3. 2 ने मध्ये मल्टिप्लाय करा. मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला. 4k इज इक्वल टू 2k प्लस 6 होईल. 2 3 जार 6 ब्रॅकेटच्या आत मल्टिप्लाय केल्यानंतर. आता हा 2k इकडे आणा. तो इकडे आणल्यावरती काय होईल 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. सो फायनली 2k इज इक्वल टू 6. देअरफॉर k इज इक्वल टू हा 2 तिकडे त्यांना डिवाइड होईल म्हणजेच k इक्वल टू तुम्हाला मिळतोय 3. ही तुम्हाला फायनली रिक्वायर्ड व्हॅल्यू आहे k इक्वल टू 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. या प्रकारे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता या जागेवरती आपल्याला आयडेंटिटीज माहिती असणं आवश्यक आहे. ज्या आयडेंटिटीज आपण पूर्वी शिकलेलो आहोत 8th 9th स्टँडर्डला, ज्यात ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर जवळ लिहिला आणि हा ट्वाईस ए बी इथे लिहिला, हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला, तर इथे हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इथे ठेवला आणि याला जर या बाजूला आणला तर तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा मायनस ट्वाईस ए बी इक्वल टू मिळतोय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे मी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू लिहू शकतो ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी. असं का केलंय याचं सिंपल रिझन आहे कारण आपल्याकडे दोन रूटची सम आहे आणि प्रॉडक्ट आहे. म्हणजे दिलेलं जे पण काही दिसतंय हे तुम्हाला सम आणि प्रॉडक्टमध्ये रिप्लेस करायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे. जर आपण स्क्वेअरचा फॉर्म जो आहे तो सम आणि प्रॉडक्टमध्ये करू शकलो तर याच्यात आपल्याला त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सबस्टिट्यूट करता येतील याच्या आतल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या. त्यामुळे सेम वे क्यूबचा पण फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. याचा असा फॉर्म्युला. याला पण आपल्याला तसंच करायचं बघा. शॉर्टकट करतो. हा इथे काय येईल ए क्यूब प्लस बी क्यूब त्याच जागेवरती ठेवतो आणि हे संपूर्ण टर्म इकडे आणतो. तर इथे येईल ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस ह्या टर्म जर इकडे आणल्या तर 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर इज इक्वल टू येईल ए क्यूब प्लस बी क्यूब. आणि मग इथे हा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब यातनं मायनस हा 3 कॉमन निघतोय. 3 इथे ए आणि बी एक कॉमन निघतोय विथ निगेटिव्ह साईन पण कॉमन निघते. म्हणजे इथे काय होणार तुमचा फक्त ए प्लस बी. यातला एक बी उरला, यातला एक ए उरला आणि यातला एक बी उरला. म्हणजे ए प्लस बी आणि 3 आणि ए आपण बी कॉमन काढलाय. तर फायनली आपण ए क्यूब प्लस बी क्यूब याला एक्सप्रेस करू शकलो त्यांच्या सम आणि प्रॉडक्ट यांच्या फॉर्ममध्ये. म्हणजे हे सुद्धा आपल्याला जे आहे ते डायरेक्ट सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्सच्या फॉर्ममध्ये मांडता येणार आहे. तर सुरुवातीला गिव्हन इक्वेशन लिहूयात. वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस वाय मायनस 7 इक्वल टू 0. याला कम्पेअर करणार नेहमीप्रमाणे. कम्पेअरिंग विथ कोणाशी कम्पेअर करणार? कम्पेअरिंग विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. कारण हे वाय मध्ये एक्सप्रेस केलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सो ए इज इक्वल टू 1, बी इक्वल टू -2 आणि सी इज इक्वल टू -7. आता यावरून आपल्याला त्यांचे सम ऑफ रूट्स आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स काढावे लागतील आधी. तर सम ऑफ रूट्स काही अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए म्हणजेच मायनस बी आहे -2 डिवायडेड बाय 1. सो दिस इज 2. आणि प्रॉडक्ट ऑफ रूट्स कसा काढणार तर सी अपॉन ए. सी आहे -7 आणि ए आहे 1. सो दिस इज -7. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट मिळून गेला आणि सम देखील मिळून गेली आहे. आता आपल्याला एक एक क्वेश्चन सोडवायला हरकत नाही. सो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ए आणि बी ऐवजी तर हा फॉर्म्युला रिप्लेस झाला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी मध्ये म्हणजेच अल्फा इंटू बीटा. ज्या जागेवरती ए होता त्या जागेवरती अल्फा, ज्या जागेवर बी होता त्या जागेवरती बीटा. ही आयडेंटिटी आहे. बस यात रिप्लेस करा व्हॅल्यूज. अल्फा प्लस बीटा काय आहे आपल्याकडे? अल्फा प्लस बीटा आपण जस्ट काढला तो 2 त्याचा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा पण आपण काढलाय तो काय -7. सिम्प्लिफाय करा. दिस इज 2 स्क्वेअर 4. प्रॉडक्ट ऑफ मायनस इज पॉझिटिव्ह. 7 2 जार
14 इज इक्वल टू 18. हे तुम्हाला फर्स्टचं आन्सर मिळालं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. सेम वे आपल्याला पुढे सेकंड क्वेश्चन सॉल्व करताना सुद्धा तीच आयडेंटिटी, क्यूबची आयडेंटिटी जी आहे ती वापरायची आहे. तर काय लिहिते बघा, सेकंड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, काय आयडेंटिटी शिकलो आपण आता जस्ट, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू, रिप्लेस करा ए आणि बी ऐवजी अल्फा बीटा, तिथे काही अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 टाइम अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा. बस यात व्हॅल्यूज पुट करायचे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. काय होणार बघा, अल्फा प्लस बीटा काय आपल्याकडे 2, त्याचा क्यूब आहे -3 इंटू अल्फा इंटू बीटा काय आला आपला -7, अल्फा प्लस बीटा आहे 2, सिम्प्लिफाय करा, 2चा क्यूब काय तो 8, मायनस प्रॉडक्ट प्लस होईल आणि इथे 3 7 21 टू 42 इक्वल टू हा तुम्हाला मिळतो आहे 50. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स ऑलरेडी आता दिलेले आहेत की ते रिअल आणि इक्वल आहेत आणि आपण शिकलोय नेचर ऑफ रूट्समध्ये, जर बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू 0 असेल तर त्यावेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते रिअल आणि इक्वल असतात, म्हणजेच डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट त्याला आपण म्हणतो. तर आपल्याला एवढी एक गोष्ट डायरेक्ट मिळून गेलेली आहे. तत्पूर्वी हे काढण्याआधी आपल्याला काय करायला लागणार, नेहमीप्रमाणे कम्पेअरिंग विथ, कोणाशी कम्पेअर करणार, कम्पेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केल्यावरती आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते 3, b मिळतोय k आणि c आहे 12. या सगळ्या व्हॅल्यूज आपण कम्पेअर करून मिळवल्या. पुढे आपल्याला दिसतंय सिन्स, एक गोष्ट त्याने दिलेली आहे, सिन्स द रूट्स आर रिअल अँड इक्वल. जर रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत तर दॅट इज देअरफॉर असं म्हणता येईल की डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac जो आहे तो डायरेक्ट 0 दिला आहे. तो 0 दिला आहे, आपण यात आपल्या बी, ए आणि सी च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. तर बी आहे के, सो दिस इज के स्क्वेअर, मायनस 4a आहे 3 आणि सी आहे 12 इज इक्वल टू 0. सो के स्क्वेअर मायनस 4 3 12 आणि हा 12 मल्टिप्लाय बाय 12 इज इक्वल टू 0 होईल, म्हणजे हा 12चा स्क्वेअर होईल, म्हणजे 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि आपल्याकडे परत एकदा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा विच इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी, हा जर आपण यूज केला तर इथे के प्लस बी इन फर्स्ट ब्रॅकेट अँड के मायनस 12 म्हणजेच बी इक्वल टू 0. याचा काय मिनिंग होतोय की एकतर के प्लस 12 इक्वल टू 0 आहे और के मायनस 12 इक्वल टू 0 आहे. दॅट मीन्स के इज इक्वल टू -12 और के इज इक्वल टू 12, हा त्याचा मिनिंग होतोय. अशा दोन व्हॅल्यूज आपल्याला केच्या मिळालेल्या आहेत. सेम वे नेक्स्ट क्वेश्चन आहे. याला आधी जनरल आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणणं गरजेचं आहे. हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही, याला मध्ये मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं तर के इंटू एक्स एक्स स्क्वेअर, के एक्स इंटू -2 के एक्स प्लस 6 इक्वल टू 0. आता हा आपला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आला आहे. आता याला आपण काय करू शकतो, कम्पेअरिंग विथ, कोणाशी कम्पेअर करणार, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केल्यावरती आपल्याला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे, तर इथे a इक्वल टू k, b इक्वल टू -2k साइन आणि सिम्बॉल या दोघींसह उचलायचं आहे आणि इथे c इज इक्वल टू 6. अगेन काय दिलंय, द रूट्स आर रिअल अँड इक्वल हे दिलेलं आहे. सिन्स देअरफॉर काय म्हणता येईल मग, डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आहे. बी ची व्हॅल्यू काय आहे, -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4 टाइम्स ए, व्हॅल्यू ऑफ ए इज k and the value of c is 6 is equal to 0. Square of -2 is 4, square of k is k square, -4 6 are 24, k is equal to 0. इथे काय होतंय, 4 ने जर आपण डिवाइड केलं तर याला पण भाग जातोय आणि याला पण जातोय, तर आपण काय करणार, डिवाइड बोथ द साइड बाय 4. तिथे काय येईल, k स्क्वेअर, 4 गेट कॅन्सल, 4 6 are 24, so this is 6. इथून k कॉमन निघतोय बघा. इफ वी टेक k ॲज अ कॉमन, रिमेनिंग टर्म इज k and -6 इज इक्वल टू 0.
आता या दोघींचा प्रॉडक्ट 0 याचा मिनिंग काय होतो? सो के इज इक्वल टू 0 और के मायनस 6 इक्वल टू 0. दॅट मीन्स के इज इक्वल टू 6. ही व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल नाही आहे बिकॉज आपण शिकलो आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ए हा ऑलवेज नॉन झिरो असला पाहिजे. तो 0 असेल तर चालणार नाही, म्हणून ही व्हॅल्यू आपण ॲक्सेप्टेबल नाही आहे. तर आपल्याला फायनली केची व्हॅल्यू मिळते 6. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने जे आहे ते आपली प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3 कन्सेप्ट शिकलेलो आहोत. आय होप तुम्हाला ते तिघी कन्सेप्ट जे आहेत ते चांगल्या प्रकारे समजले असतील अशी अपेक्षा आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आता इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ॲप्लिकेशन बघणार आहोत. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक.